नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण आता घटस्थापना जवळ आलेली अवघ्या 12 दिवसांवर घटस्थापना आहे. त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आले आहे घटस्थापनेची एक छानशी रांगोळी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रांगोळी काढण्यासाठी सर्वप्रथम मी 8 ते 8 टिपके असे मारून घेतलेले आहे. 8 आडव्या लाईन आणि 8 उभ्या लाईन अशा पद्धतीने. आता कशी काढायची हे ते तुम्ही बघा. तर मी सर्वप्रथम ह्या 3 बिंदूंना असे जोडून घेणार आहे. आता सर्वीकडे मी तसेच करणार आहे. या पद्धतीने हे 3 सोडून दिलेले आहे आणि ह्या आडव्या लाईन मध्ये 3 मी जॉईंट करून घेतलेले आहे. ते तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने वरच्या एक टिपक्याला आपण असे क्रॉस मध्ये एक लाईन करून घेऊया. अशा पद्धतीने ह्या टिपक्याला जोडून घेऊ. अगदी छान. त्यामध्ये अशी ही जॉईंट करून घेऊ ही रेषा. ठीक आहे. त्याच पद्धतीने इकडेही तसेच करून घेऊया. एक एक स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला रांगोळी लवकर लक्षात येईल. अशा पद्धतीने आता ह्या टिपक्याला आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघा इथे. नंतर अगदी गोल शेप मध्ये हे असे. इकडे पण तीच पद्धत. असे नंतर हे असे. आता मध्ये आपण याला असं गोल राऊंड मध्ये जॉईंट करून घेणार आहोत. बघा. पुन्हा इकडे ही सेम पद्धत. या टिपक्याला आपण गोल राऊंड मध्ये असे जॉईंट करून घेऊया. आता आपण याला पुन्हा असे राऊंड शेप मध्ये जोडून घेऊया. इकडे ही सेम पद्धत. इथून असे. त्यानंतर ह्या टिपक्याला इथे अशा पद्धतीने. हे 3 टिपके आपण जॉईंट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने. आता आपण सर्वप्रथम या चारी याच्यामध्ये कलर भरून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे येलो कलर घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी कलर टाकून घेणार आहे. अगोदर अशी छान बॉर्डर करून घेणार आहे मधून आतल्या आत, जेणेकरून आपला हा कलर बॉर्डरच्या बाहेर गेला नाही पाहिजे. अशा पद्धतीने. आणि मधल्या याच्यामध्ये आपण असा कलर भरून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने मी इथे येलो कलर भरून घेतलेला आहे. आता सेम पद्धत इथे पण मी येलो कलर भरून घेणार आहे. आता आपण याला कलर करून घेतलेले आहे. आता मी इथे नारळाचा आकार काढून घेणार आहे. ते तुम्ही बघा. आता उरलेले हे 3 टिपके आपल्याला अशा पद्धतीने राऊंड शेप मध्ये जॉईंट करून घ्यायचे आहे आणि वरती असा नारळाचा आकार करून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने मी इथे नारळाचा आकार करून घेतलेला आहे. आता पानांचा आकार करून घेऊया. इथे मी एक असे आडवे पान काढून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा एक असे काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण सर्वप्रथम नारळाला कलर देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे ब्राऊन कलर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी नारळाला छानपैकी कलर देऊन घेणार आहे. अगोदर आपले नेहमीची पद्धत साईडनं बॉर्डर करून घ्यायची आहे आतून, आणि त्यानंतर मध्ये आपला कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता पानांना मी हिरवा कलर करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे असा हा लाईट हिरवा म्हणजे पॅरेट ग्रीन कलर हा टाकून घेते. नेहमीप्रमाणे साईडनं आपण आतून एक बॉर्डर करून घेणार आहे आणि त्यानंतर मध्ये असा कलर टाकणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व पाने कलर करून घेणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये दुसऱ्या कलरचे शेडिंग करून घेणार आहोत. ते मी तुम्हाला दाखवते. आता हा मी ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. लाईट पॅरेट ग्रीन कलर हा मी भरून घेतलेला आहे. आता त्यानंतर मी यावरती ग्रीन कलर, डार्क ग्रीन कलर ची शेडिंग करणार आहे. अशा पद्धतीने पानांचे जे आकार आहे तो अगदी सुंदर सुरेख दिसेल. त्यासाठी मी ही अशी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण त्याच डायरेक्शनने असे पानांच्या रेषा करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने मी याला पानांच्या रेषा करून अगदी हायलाइट करून दाखवला आहे, जेणेकरून आपली रांगोळीमध्ये पानाचा एक आकार व्यवस्थित दिसेल. आता मी तुम्हाला ह्या आपल्या घटामध्ये कलरची शेडिंग कशी करायची ते दाखवते. तर रेड कलरनं मी अशा पद्धतीने याला डिझाईन करून घेणार आहे. ते तुम्ही बघू शकता. असे थोडस उभारणीचं डिझाईन केलं की ते सुंदर दिसतं. याच्यावर थोडी रेड बॉर्डर आली तर त्याला व्हाईट येणं रांगोळीनं आपल्याला ते कव्हर करायचं आहे. घट म्हटलं की हा शुभ असतो, त्यामुळे मध्ये आपण एक छानसं स्वास्तिक तयार करून घेणार आहोत. अगोदर घटाला आपण डेकोरेट करून घेऊया.
त्यासाठी मी अशा पद्धतीने एक बॉर्डर तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता रेड कलर इथे पडला तर त्याला आपण व्हाईट कलरने असं कव्हर करून घेऊया, जेणेकरून आपली रांगोळी नीट आणि क्लीन दिसेल. आता याला अशा पद्धतीने आपण रेषा करून घेऊया मध्ये. ठीक आहे. आता इथे छोटस स्वास्तिक काढून घेऊया अगदी घटाच्या सेंटर मध्ये. अशा पद्धतीने एकदम पिटुकले काढायचे आहे. आता मध्ये आपण त्याच्या डॉट असे 5 बोटानं अगदी छोटस आणि एकदम व्यवस्थित गोल असं करून घेणार आहोत. ठीक आहे. आता हे आपले हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता नारळामध्ये आपण एक छोटासा हळदीचा डॉट देणार आहोत. त्याला असे मध्ये टॅप करून घेणार आहोत आणि मध्ये थोडासा कुंकवाचा म्हणजे रेड कलर टाकून घेऊया. बघा, आहे की नाही सुरेख. आता याच पद्धतीने आपण हे आपले तिन्ही घटामध्ये असे डेकोरेशन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे मी पूर्ण कलर भरून घेतलेला आहे, सेम तसाच. आता आपण इकडेही त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. त्यासाठी मी अगोदर नारळाचा आकार काढून घेतलेला आहे. आता पानाचा आकार काढून घेऊया अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये कलर भरून घेऊ. सर्वप्रथम मी नारळामध्ये कलर भरून घेते. ब्राऊन कलर मी नारळामध्ये भरून घेत आहे. अगोदर साईडने बॉर्डर करून घ्यायची, त्यानंतर मध्ये असा कलर टाकून घ्यायचा अशा पद्धतीने. पॅरेट ग्रीन कलर मी पानांमध्ये भरून घेणार आहे. आता मी डार्क ग्रीन कलरने याच्यावर अशा रेषा करून घेणार आहे पानांवर. आता हे पान तयार झालेले आहे. आता पुढच्या घटामध्ये मी डायरेक्ट तुम्हाला दाखवून देणार आहे, कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. अशा पद्धतीने आता आपण इथे हळदी कुंकू दाखवून घेणार आहे. त्यासाठी खाली आपण येलो कलर टाकून घेणार आहे अगोदर. त्याला असे मध्ये टॅप करून थोडासा रेड कलर त्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने. आता मध्ये आपण असं डिझाईन करून घेणार आहोत. त्यानंतर इथे अशी डिझाईन करून घेऊ. लगेचच इथे स्वास्तिक काढून घेणार आहोत.
अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने मी सगळ्या आपल्या कळसामध्ये कलर भरून घेतलेला आहे. किती छान दिसते ना, बघा. आता उरलेल्या टिपक्यामध्ये आपण स्वास्तिक काढून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे आपले हे डिझाईन तयार करून घेणार आहे. त्यासाठी हे उरलेले 2 टिपक्यांना अशा 2 सरळ रेषा करून इथे असं बंद करून घेणार आहे. इकडेही सेम पद्धत. अशा पद्धतीने हे याला असं जॉईंट करून घ्यायचे आहे. आता अशा पद्धतीने हे डिझाईन तयार झालेलं आहे. यामध्ये मी पांढऱ्या कलरने अशी शेडिंग करून घेणार आहे. 2 बोटाच्या अगदी मधून आपल्याला हळूच अशी व्हाईट रांगोळी अशी सोडून घ्यायची आहे, एकदम लाईट. अशा पद्धतीने आता उरलेल्या ह्या 4 टिपक्यांना आपण रेड कलरनं अशा पद्धतीने जोडणार आहोत क्रॉस मध्ये. आता आपण याच्यामध्ये स्वास्तिक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी हा इकडचा टिपक्यापासून मी इथे जॉईंट करणार आहे. त्यानंतर हे इकडे, इकडे आणि हे इकडे. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपण असे टिपके देऊन घेऊया. 5 बोटाच्या साहाय्याने अगदी हळूच असा गोलाकार आपल्याला पिवळा कलर सोडायचा आहे. त्यानंतर मध्येच त्याला असं टॅप करून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडासा रेड कलर आपण टाकून घेऊ. अगदी अशा पद्धतीने हे झालं आपलं स्वस्तिक. आता ही झाली आपली रांगोळी तयार. ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.